भुवनेश्वरजवळ उदयगिरी नावाचा पर्वत आहे. त्यात हाथीगुंफा नामक एक विशाल गुहा खोदलेली आहे. या गुहेच्या भिंतीवर कोरलेला शिलालेख म्हणजे एखाद्या तज्ज्ञ इतिहास संशोधकानं काटेकोरपणे काढावा तसा खारवेलाच्या कारकिर्दीचा आलेख आहे. सुरुवातीलाच जैन धर्मीयांचा नमोकार आहे, नमो अरिहंतानम. 17 ओळींमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या या इतिहासाच्या फक्त 4च ओळी स्पष्ट असून इतर ओळींमधील अस्पष्ट मजकूर अनेक अभ्यासकांना आजही कोड्यात पाडतो. तरीही या लेखातून या असामान्य राजाची जी माहिती आपल्याला मिळते ती आश्चर्यकारक आहे. कलिंगाच्या चेदी घराण्यात खारवेल जन्माला आला. वयाच्या 16व्या वर्षी त्याला युवराज पदावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतरची 8 वर्ष खडतर अभ्यासाची, प्रशिक्षणाची होती. राजासाठी आवश्यक असणाऱ्या वाचन, लेखन, हिशेब, राजनीती, कायदे-कानून या सर्व विषयांमध्ये तो पारंगत झाला. त्यानंतर वयाच्या 24व्या वर्षी त्याचा राज्याभिषेक करण्यात आला आणि मग तत्कालीन प्रथेप्रमाणे तो दिग्विजयाला निघाला. पुढची 8-10 वर्ष झंझावाती होती. पहिल्याच वर्षी त्याच्या फौजा दक्षिणेस कृष्णा वेन्ना नदीपर्यंत पोहोचल्या. 4थ्या वर्षी त्यानं राष्ट्रिक आणि भोजक राजांना पराभूत केलं. 7 वर्षांनी तो मछलीपट्टम येथे पोहोचला. आजवर त्याला सर्वदूर विजय मिळाला होता. तरीही त्यानं धोरणीपणे आंध्र राजांशी मैत्रीचे संबंध राखले. सातकर्णी राजांशीही त्याचं सख्य असावं.